बताएंगे हमारे 12 प्रतिनिधि। साहिल गावंड सलामी बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेले, उनके साथीदार है आकाश पाटिल। मैच शुरू करने जा रहे हैं अंपायर राजेंद्र घरत सर, मैन नवीन सेवा, और स्पेलर अंपायर है संदीप पाटिल सर, मैन दासई। हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं और चल रहा हूं मैदान के अंदर में। जहां सिर झुक जाए वही मंदिर है, जहां नदी समा जाए वही समंदर है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है। पहली गेंद हवा में, कौन पकड़ेगा? देखिए बल्लेबाज को चलता कर दिया। साहिल गावंड चले इस बार देखा जाए, बैक टू द डगआउट डीजे। बिल्कुल लेट आने के बाद कोई मजा नहीं है, जो कुछ है वो सामने। लेकिन इसी बीच पहली सफलता हासिल किया रोहित घरत ने, और पहली सफलता मिली धाकटुजी टीम को। और बल्लेबाज यहां देखा जाए साहिल गावंड इसी बीच अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस। पहला झटका गाउदी गोडनी टीम को। शानदार जानदारी आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। रात काली है, उसमें उजाला देखिए कैसा चमक रहा है। बोकरवेड़ा गांव आज ऐसी है रजनी, इस बार देखने के बाद, लाइट देखने के बाद मुझे अमेरिका ही लग रही है। सेकंड मैच बना है संकेत जी मात्री। पहला मैंडेटरी पावर पे चलना है इस बार। एक गली के क्षेत्र में फील्डर मौजूद है, एक फाइव स्लिप में है, एक खिलाड़ी इस बार देखा जाए शॉट कवर के ऊपर, एक शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर, ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट, एक शॉट मिड विकेट और मिड ऑन है। इस बार देखिए विकेट कीपर के हाथों से गलती हुई थी, लेकिन गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहे थे ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। इसी के साथ देखा जाए स्कोर है गाउदी गोडनी टीम का 0-1 विकेट के नुकसान पे। 2 मैंडेटरी पावर पे रहेंगे। पहले पावर प्ले के लिए 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, तीसरे पावर प्ले के लिए 3 खिलाड़ी बाहर रहेंगे। ये प्रतियोगिता का नियम है, डिसिप्लिन इज इंपॉर्टेंट बात है। इस बार देखिए, इस बार स्वीप करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। अच्छी गेंदबाजी चल रही है। गेंदबाज आरंभिक गेंदबाज धाकटुजी के रोहित घरत सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट आर्म आउट विकेट की गेंदबाजी कर रहे, बाहर के गेंदबाज हैं और दायाद के बल्लेबाज को पूरी तरह से फंसा रहा है। सुंदर गेंदबाजी। आकाश के लिए हवा में लोप किया है, फील्डर कोई मौजूद नहीं है, बाउंड्री की संभावना हो सकती है। आ गई गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। 4 रन। बिल्कुल सेकंड मैच है पांडेवी वर्सेस जानता राजा दादर। मेहमान टीम आई है इस बार देखा जाए उलन तालुका में, पेन तालुका की। लेकिन बाउंड्री के साथ देखा जाए तो यहां आकाश पाटिल ने खुद का खाता ओपन किया और गाउदी गोडनी टीम का भी खाता ओपन किया। स्कोर पहुंचा 4 विकेट के नुकसान पे। ये देखिए यहां रनआउट का मौका। ओ भाई साहब, ये ऐसा नहीं चलेगा। गेंद हाथ में रख के कुछ फायदा नहीं है, जल्दी थ्रो करना चाहिए। जॉन टेलर साहब जी ने क्या कह दिया है, झपक के बॉल के ऊपर चलो और फटाक से फेंको। 1992 के वर्ल्ड कप में इन तमाम मुल्क को इमरान खान जी ने कह दिया था कि पीछे जाओ, वो वापस आते समय बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र से सीधे विकेट के ऊपर आया। दुनिया का 1 नंबर सर्वश्रेष्ठ फील्डर क्यों बनी, ध्यान में रखिए। जो शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी मौजूद है वहां। 4 स्कोर इस बार संकेत 5 को माफ कीजिए, संकेत मात्र स्ट्राइक के ऊपर। अच्छी बात, बहुत ही सुंदर गेंद फेंकी है। गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद यह देखा जाए तो गाउदी गोडनी टीम का स्कोर पहुंच चुका है 5 रन 1 विकेट के नुकसान पे, पहले मैंडेटरी पावर प्ले के बाद। आरटीसी लाइव इनके माध्यम से आप जरूर इस टूर्नामेंट का आनंद ले सकते हैं। चमकदार ट्रॉफी के लिए जबरदस्त आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं।
इस ट्रॉफी के लिए भिड़ंत चल रही है। मैन ऑफ द सीरीज एक जबरदस्त बाइक है बिल्कुल। तो इसी बीच झाड़ा खालसा ग्रुप, खंडोबा ग्रुप, ग्रामस्थ बोकरवेड़ा, बापा मौर्या, इनके माध्यम से किया हुआ स्वर्गीय सुरेंद्र पाटिल व स्वर्गीय विनेश पाटिल स्मृति चषक ट्रॉफी का यह काफी तगड़ा आयोजन। लेकिन सेकंड बॉलर आए दीपेश गरत, कोटे का पहला, पारी का दूसरा, आकाश स्ट्राइक के ऊपर और एक बार फिर से इस बार पुल कर दिया है, गेंद चली गई डीप एंड लेग, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। थोड़ी शॉर्ट डिलीवरी थी और इसका फायदा इस बार देखा जाए बिल्कुल सही बल्लेबाज ने उठाया और गेंद डीप एंड लेग बाउंड्री लाइन के बाहर गई। 4 रन के लिए 4 रन के साथ गावदेवी गावठान टीम का स्कोर पहुंचा है 9 के घर में। सभी दर्शक देखिए टकटकी के साथ देख रहे हैं। तमाम क्रिकेट के क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक स्वागत है इस ट्रॉफी के लिए। ये छोटे बच्चे भी देखिए कैसा कितना गुबगुबी थे। अगली बॉल, ये हुक किया, 4 की संभावना है, चली गई गेंद। इस बार देखा जाए लॉन्ग स्टॉप के ऊपर आया दूसरा दंदनाता हुआ चौवा। डीजे चाहिए यार, लड़का है तो लड़की चाहिए ना, तब मजा होता है। लेकिन इस बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में, क्योंकि वहां राजेंद्र गरज साहब जो अंपायर है ना, उन्होंने मुझे सूचना दी कि थोड़ा डीजे का बंदोबस्त करो क्योंकि वो जीजू है। ट्रॉपिक का नाम आया तो संदीप पाटिल सर जानते, ट्रॉपिक और मोबाइल कभी क्या करेगा पता नहीं। 13 रन बन चुके, हंस रहे थे गाली गाली। अगली बॉल, परिवर्तन, तू इतनी ऐसे गेंद डालेगा तो नहीं मारेगा तो क्या करेगा, इतनी शॉट रख रहा है पीछे और उसके बाद उसे घूम करने के लिए मौका दे रहा है। ये तीसरा चौवा आया, चौवों की हैट्रिक हो चुकी है और 4 के बदले स्कोर पहुंचा है गावदी गोटनी टीम का 17। बेहतरीन बल्लेबाजी आकाश पाटिल की। छोटे कद के खिलाड़ी देखिए किस तरह से ठोकम ठोक कर रहे हैं इस बावी शॉट की पट्टी के ऊपर और आकाश पाटिल व्यक्तिगत पहुंच चुके। मेरे हिसाब से देखा जाए तो शायद यहां 17 रन पे, बिल्कुल सही। जो स्कोरिंग की भूमिका निभा रहे हमारे मित्र हैं शुभंकर पाटिल, हार्दिक स्वागत शुभंकर आपका। अच्छी बल्लेबाजी चल रही गोटने का। पहले ओवर में स्कोर नहीं था लेकिन दूसरे ओवर में इस बार देखा जाए दीपेश गरत के ऊपर उन्होंने हमला जारी कर दिया है। थोड़ी शॉर्ट डिलीवरी थी, उसके ऊपर उन्होंने फायदा उठा दिया। अगली बॉल राइट आर्म विकेट, राउंड विकेट से इस बार एक बार फिर से उल्टा बल्ला चलाने गए थे। एक बार कामयाब हुए, दूसरे बार कामयाब नहीं बन चुके हैं। इस बार गेंदबाज ने अपनी खूबी का इस्तेमाल किया, अच्छी बॉल फेंकी, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। यस, 5वीं गेंद राइट आर्म राउंड विकेट से इस बार देखा जाए गेंद चली गई लॉन्ग लेग के ऊपर, जाएगी गेंद इस बार पानी के जगह। या इस बार देखा जाए छौके बरस रहे, न चंद्रमुखी न पारू, जो आवे उसी को चौका मारो। 4 के बदौलत स्कोर पहुंच जाए 21 के घर में। क्या ठोकम ठोक चल रही है और ऐसे धाकड़ बल्लेबाजी होती है ना कि पहले ओवर में डाकटुजुई के गेंदबाज ने खामोश रखा था गावदेवी गोटनी टीम को, लेकिन अब बल्ला चलने के बाद डाकटुजुई टीम की भी बोलती बंद हो चुकी है। ये 4 के बदले स्कोर आगे बढ़ता है 21 के घर में। अंतिम बॉल शेष, दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है, महंगा साबित हो रहा है। कदमों का प्रयोग जरूर कर दिया है, गेंद चली गई इस बार डीप एक्स्ट्रा कॉल के ऊपर। खिलाड़ी वहां तैनात है, मिलेगा एक सिंगल के साथ संदीप पाटिल साहब जी ने कह दिया कि ओवर खत्म हो चुका है, 2 मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुके हैं और 2 ओवर के समाप्ति के बाद गावदेवी गोटनी टीम का स्कोर पहुंचा है 22, 1 विकेट के नुकसान पे। 18 गेंदों का खेल अभी तक शेष है।
बघा एक सूचना आहे या आजच्या दिवसामध्ये अर्थात नियमाच्या प्रतियोगितेचा जो संघ जास्त धावा काढील त्या संघाला पुढे बायची वाटचाल दिली जाईल ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्या। तीसरे गेंदबाज रोहित, इस बार रोहित की अच्छी गेंद थी, इस बार फुलर लेन की गेंद थी, एक रन चुराया, दूसरे के लिए भाग रहे हो, इसे कहते रन चुराना। पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा कर दिया, 2 रनों के साथ देखा जाए तो यहां गाउदी गोड ने टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 23 के घर में 24 के घर में आपके जो 24 पे स्कोर जा चुका है। अच्छी बल्लेबाजी चल रही है, लेकिन जहां रोहित गरत ने पहला ओवर फेंका था उस ओवर में 5 रन देके 1 विकेट हासिल किया था, उस रोहित जी को इस्तेमाल किया है कैप्टन ने, क्या करेंगे, लेकिन एक साइड से सेट बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर आ चुके आकाश पाटिल। इस बार यहां कवर पॉइंट के ऊपर पकड़ गए, इस बार देखा जाए बड़ी मछली जाल में फंस गई, जिस विकेट की तलाश थी भागती हुई टीम को वही विकेट आते गेंदबाज रोहित गरत ने दूसरा विकेट खुद के लिए हासिल किया, टीम के लिए भी हासिल किया। और इसी के साथ देखा जाए आकाश पाटिल जैसे बल्लेबाज बैक टू द डगआउट जा रहे, अपने टीम के लिए एक बेहतरीन पारी खेली, लेकिन कवर पॉइंट के ऊपर एक शानदार कैच लिया और इस बल्लेबाज की पारी का खात्मा हुआ। गुड बैटिंग, शानदार पारी, 24 रनों की उम्दा पारी खेली अपनी टीम के लिए, इसे कहते हैं शहंशाह का आगाज आप सभी ने देखा होगा। लेकिन इसी बीच 4 नंबर के ऊपर नए बल्लेबाज पहुंच चुके हैं, निशान जी वर्तक, एक फास्ट गेंदबाज ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन जहां गेंदबाजी की तारीफ करना पड़ेगी यहां मुझे लग रहा है रोहित गरत की, वाड़ गेंदबाजी, लेफ्ट हम और 2 विकेट से गेंदबाजी कर रहे बायात के गेंदबाज है, और जैसी उनकी गेंदबाजी देखने के बाद मुझे इस बार देखा है शानदार तरीके से याद आ रही जो अपनी इस बार देखा जाए भुवनेश्वर कुमार गेंदबाजी करते, बाटे से पैरों के अंदर गेंद को फेंका था, पैड बैच के बीच में गेंद थी, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, बढ़िया सेहत रक्षण, वहां क्या सेहत रक्षण किया, फील्डर की तारीफ करना पड़ेगी। मिलेगी इस गेंद के ऊपर एक सिंगल, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है, गाउदी गोड की टीम का स्कोर 25 के घर में 25 रन बन चुके हैं। और एक बार फिर से इस बार देखा जाए जहां लगभग देखा जाए शॉर्ट फॉर्मेट खिलाड़ी दायरे के अंदर गेंद को पकड़ लिया, दिशा देने गए थे इस बार देखा गेंद को, लेकिन खासा संपर्क हुआ नहीं। निशान वर्तक जिन्होंने पहले गेंद का सामना किया, टीम का स्कोर रुका हुआ है 25 के घर में 25, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे। अच्छी बॉल इस बार हवा में जरूर, लेकिन क्या कवर खिलाड़ी, बढ़िया क्या चार, कितने डीप में थे, कहां आ गए, शॉर्ट कवर के क्षेत्र में आकर कैच को पकड़ लिया, वेल डन, बहुत ही सुमधुर कैच चलता कर दिया। इस बार देखा जाए वापस आ रहे निशांत वर्तक, अपनी टीम के लिए कुछ खासा करिश्मा नहीं दिखा सके, 0 रन बना के वापस आ चुके। और विकेट नंबर यहां देखा जाए मेरे हिसाब से तीसरा गिरता हुआ, निशांत से काफी उम्मीद थी, काफी आशा थी, लेकिन गाउदी गोड ने टीम के लिए कुछ खासा करिश्मा नहीं, लेकिन जहां कवर के फील्डर में वो डीप पे तैनात थे, इस नजदीक आए शॉर्ट कवर के क्षेत्र में आकर उन्होंने कैच को पकड़ लिया, बढ़िया कैच, कौन फील्डर है मुझे बताना है, नितिन गरत, वेल डन नितिन, शानदार कैच पकड़ लिया। और टीम का स्कोर है 25, 3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज आए हैं रोहित पाटिल, सुंदर गेंदबाजी, क्या गेंदबाजी चल रही यार, रोहित गरत की अंतिम बॉल शेष है, पहला ओवर तो उन्होंने तगड़ा फेंका और उसके बाद उनके सेकंड बॉलर ने 17 इस बार रन खाए थे, लेकिन परिवर्तन वाली गेंदबाजी की है, इस बार अपील की थी आउटस्टैट, लेकिन इस बार देखा जाए देखिए एक सिंगल जरूर मिलेगा, बल इस बल्लेबाज के रूप में 1 रन आ चुका है, और इस एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। गाउदी काउटान टीम का स्कोर पहुंचा है 26, 3 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद। क्या रोहित गरत ने गेंदबाजी की है, तारीफ करना पड़ेगी सारंभी गेंदबाज की, जिन्होंने पहला ओवर फेंका, वहां 5 रन देके एक सफलता हासिल किया, उनके सेकंड बॉलर दीपेश गरत ने मार खाया, उनके ओवर में 17 रन आए थे, उसके बाद उन्होंने वापसी भरी गेंदबाजी की,
तीसरे ओवर में इस बार देखा 4 रन आए और वहां सफलता उन्होंने 2 हासिल किया। क्या पहनापन दिखाया गेंदबाजी में, धारदार गेंदबाजी। कहते हैं ना कि घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से और बॉलर की पहचान उसके विकेट लेने के क्षमता से। इट इज ग्रेट बॉलर। इस बार देखिए 2 रन उन्होंने फेंके और उन्होंने 9 रन देके 3 सफलता हासिल किया। क्या पहनापन गेंदबाजी में, प्रतिभाशाली गेंदबाजी, वाह। चौथे गेंदबाज आए हैं सूरज गरत कोटे का पहला पारी का चौथा ओवर। टीम का स्कोर गाउदी गोटनी टीम का 26, 3 विकेट के नुकसान पे। सामने बल्लेबाज हैं और इस बार यहां देखा जाए तो थोड़ी सी विकेट कीपिंग खराब हुई है, लेकिन बाई के रूप में 1 रन मिलेगा। अतिरिक्त रन आए, मुफ्त में रन मिले और 1 सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 27 के घर में। 27, 3 विकेट के नुकसान पे गाउदेवी गोटनी टीम का स्कोर है। टॉस जीतने के बाद यहां डॉक्टर टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। चौथा ओवर चल रहा है और चौथे ओवर की 1 गेंद खत्म हो गई है। रोहित पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे। दोनों टीम तगड़ी है, शानदार जानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। चमकदार ट्रॉफी, खूबसूरत हमारा ये मैदान और फील्डिंग की हुई है रचना। कप्तान ने आखी हुई एक शॉट, थर्ड मैन है, एक इस बार देखा बैक पर पॉइंट है और शॉट एक्स्ट्रा कवर है ऑफसाइड के ऊपर। इस बार हल्के हाथों से गेंद को खेल दिया, शॉट थर्ड मैन खिलाड़ी। पीछे थोड़े फंबल जरूर हुए मगर 1 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने यहां रोहित पाटिल, जिन्होंने 1 सिंगल के साथ खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। यह स्कोर पहुंचा है गाउदेवी गोटनी टीम का 28, 3 विकेट के नुकसान पे। संकेत मात्रे के लिए गेंद काफी अच्छी थी, समझ नहीं सके, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई है। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। अच्छी बॉलिंग चल रही है लेकिन मेरे हिसाब से वहां जहां बल्लेबाज रोहन पाटिल चले जाने के बाद थोड़ा सा गाउदेवी गोटनी टीम का स्कोर धीमा गति के साथ चल रहा है। जोरदार हिट करने गए थे आपके जी आकाश पाटिल, जब मैदान से बाहर जाने के बाद थोड़ा सा स्कोर बोर्ड जो है वो धीमा गति का चल रहा है गाउदेवी गोटनी टीम का। अच्छी गेंदबाजी चल रही, तारीफ करना पड़ेगी गेंदबाज यहां सूरज गरत की। आगे जरूर निकले थे लेकिन इसी बीच अपील की थी, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज में इस बार देखा जा चुके। 1 सिंगल मिलेगा बाई के रूप में और 1 सिंगल के साथ यहां देखा जाए गाउदेवी गोटनी टीम का स्कोर पहुंचाए 29 के घर में। पानी इस ओवर के बाद पानी लेके जाएंगे 12 खिलाड़ी। आखिरी गेंद शेष। रोहित पाटिल स्ट्राइक के पर जोरदार हिट करने गए थे लेकिन अपने फॉलो थ्रू में कट एंड बोल्ड विकेट नंबर इस बार देखा जाए गाउदेवी गोटनी टीम का गिरता हुआ 4था विकेट। बैक टू द डग आउट। इस बार सूरज गरत ने शानदार गेंदबाजी की। या हमारे स्कोर बताएंगे कि 3 रन देके उन्होंने 1 सफलता हासिल किया। क्या पहनापन दिखाया गेंदबाजी में। अब पारी का स्लॉग और शेष है, पानी की मांग हुई है, खिलाड़ी पानी पिएंगे, उसके बाद स्लॉग ओवर में गाउदेवी गोटनी टीम कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा। लेकिन हम निमंत्रण दे रहे हैं एक बार फिर से जानता रहा दादर बनाम पांडेवी दोनों कप्तान को सूचना है कि टॉस करने के लिए हमारे इस मंच के ऊपर आइए।
तो इसी बीच पारी का यह स्लॉग और शेष है। गेंदबाज है नयन गरत। चलते हम मैदान के अंदर इस लास्ट ओवर का विवरण देने के लिए नए बल्लेबाज आए हैं। बैट्समैन इज नेम मिलिंद मात्रे, जहां मेरे हिसाब से 6 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए 4 विकेट बाहर गए। काफी लंबा रन अप है गेंदबाज का, मिलिंद का। आपके संकेत का इस बार शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ गावदेवी गोट ने टीम का स्कोर पहुंचा है 30 के घर में 30 पे स्कोर जा चुका है। 5 गेंदों का खेल शेष है। पहली दफा गेंद को खेलने के लिए मिलिंद मात्रे तैयार है। शानदार जानदार आयोजन नियोजन धाराकालचा ग्रुप, खंडोबा ग्रुप, ग्रामस्थ बोकरविड़ा इनके माध्यम से किया हुआ स्वर्गीय सुरेंद्र पाटिल व स्वर्गीय दिनेश पाटिल स्मृति ट्रॉफी का आयोजन। इस बार ये उड़ाया मिड विकेट कंट्री में गेंद खिली चंपा, खुश हुई रंबा, देखो पेड़ लंबा, छक्के मारा खंबा खड़े। इस इनिंग का मेरे हिसाब से पहला छक्का आया और इस 6 रनों के साथ देखा जाए टीम का स्कोर आगे बढ़ता। गावदेवी गौड़ की टीम का स्कोर पहुंचा 36 के घर में। मिलिंद मात्रे ने शुरुआत की 6 रनों के साथ और पिच ये गेंद थी और इसे भेज दिया है मिड विकेट की कंट्री में 6 रन के लिए। 4 गेंदों का खेल अभी तक शेष है। रन बटोरना चाहिए, हमला करना ही चाहिए, ये टुकु टुकु से कुछ होने वाला नहीं है। 36 रन। इस बार बाइट करकर जरूर फेंकी थी लेकिन ज्यादा ही गेंद बाहर चली गई है। तो अंपायर राजेंद्र गरज साहब एंड नवीन सेवा इनकी तरफ से वाइट का सिग्नल आया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंच जाए 37 यानी कि 37 के घर में। अगली बॉल मिलिंद की, एक बार फिर से इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा, भाग गई गेंद लेकिन शॉट फाइन लेग फील्डर की तारीफ करना पड़ेगा, दूसरे के लिए आए और इसी के साथ बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में। काफी खूबसूरत तालमेल के साथ 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचाए 39-39 के घर में। 4 विकेट के नुकसान पे गेंदें बची हुई मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 3 गेंदों का खेल अभी तक शेष है। स्ट्राइक के ऊपर मिलिंद मात्रे जो 8 पे पहुंच चुके हैं, एक छक्का और एक डबल के साथ। इस बार किनारा जरूर लगा है लेकिन शॉर्ट टर्म खिलाड़ी जो दायरे के अंदर थे उन्होंने गेंद को पकड़ लिया। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचाए 40 के घर में। 4 विकेट के नुकसान पे इस ओवर की 2 गेंदें शेष। आखिरी ओवर है, स्लॉग ओवर है। इस 2 गेंदों के ऊपर कितने रन इकट्ठा होंगे और इसी बीच ये 9 बॉल का इशारा आया है यानी कि अगली गेंद प्री हिट की है। बल्लेबाज के पास एक सुनहरा मौका है, लाइसेंस है बल्लेबाज के पास। बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है, कितने रन इकट्ठा करेंगे। प्री हिट की गेंद है लेकिन प्री हिट की गेंद का सामना करने के लिए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे हैं संकेत मात्रे जो व्यक्तिगत 2 रन पे खेल रहे हैं। टीम का स्कोर यहां देखा जाए 41 पे पहुंच चुका है। 41 4 विकेट के नुकसान पे गावदेवी गोट की टीम का स्कोर। प्री हिट की गेंद, संकेत क्या करेंगे इस प्री हिट के गेंद के ऊपर, कितने रन इकट्ठा करेंगे। लेकिन गेंदबाज मिलिंद की गेंद कैसी होगी, ये देखिए फुलर लेन की ये गेंद थी, खोद के निकाल दिया। लंगोन खिलाड़ी गेंद को उठाने का रनर का मौका और या आउट खिलाड़ी। संकेत पॉपिंग क्रीज से दूर थे, बढ़िया थ्रो आया इस बार देखा रोहित की तरफ से और इसी के साथ विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में गावदी गोट ने टीम को धचका लगा। 42 पे 5वां विकेट गिरता हुआ। इसी बीच अंतिम गेंद शेष है पारी की। टीम का स्कोर पहुंचा 42, लॉस ऑफ 5 विकेट के नुकसान पे और नए बल्लेबाज 8 नंबर के ऊपर आदित्य मात्रे, 7 नंबर के माफ कीजिए 7 नंबर पे आए आदित्य मात्रे, लेकिन आखिरी गेंद शेष है। बिल्कुल, तो बाप्पा मौर्य की हमारी ये इस बार सभी सदस्य मौजूद हुए हैं तो उनका हार्दिक हार्दिक स्वागत।
एकेरी गेंद शेष. राइट ऑफ द विकेट. इस बार अपील उंगली खड़ी, लेग बिफोर, और खत्म हो गई पहली इनिंग. निर्धारित 5 ओवर में गावदेवी गोवट ने टीम ने रन इकट्ठा किया है 42 रन 6 विकेट के नुकसान पे, और जीतने के लिए धाकटी टीम को 30 गेंदों में 43 रन यानी कि 43 रन चाहिए. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. क्रिकेट में कुछ भविष्यवाणी दोहराई नहीं जाती, लेकिन नेक्स्ट मैच के लिए हम निमंत्रण दे रहे हैं जानता राजा दादर बनाम पांडेवी, यानी कि दोनों कप्तान को ये मैं दूसरा पुकार दे रहा हूं कि टॉस करने के लिए तुरंत हमारे मंच के ऊपर आइए. 43 का पीछा करने में इस बार याद देखा जाए धाकटी टीम की बल्लेबाजी कैसी होगी, गावदेवी गोल्ड टीम की गेंदबाजी कैसी होगी. यस, टॉस के लिए हम पांडेवी टीम और जानता राजा दादर भीम तालुका की टीम, इन्हें हम नोता दे रहे कि टॉस करने के लिए आई है. 43 रन यानी कि 43 रन चाहिए जीतने के लिए 30 गेंदों में. तो यकीनन के साथ यह बल्लेबाजी कैसी होगी, प्रश्न तो खड़ा कर दिया. क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है, लक्ष्य का पीछा करना. लेकिन मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. लेकिन इस बार माइक्रोफोन के ऊपर हम बदलाव करने जा रहे हैं. आइए सुनिए दसकार गांव के सुपुत्र, एक मराठी का सुमधुर आवाज हितेश जी मात्र आ रहे माइक्रोफोन के ऊपर, उनकी जुबानी इस मैच की कहानी, कौन जीतेगा गोवट ने या धाकटी जुई गोवट ने, इसका सीधा विवरण मराठी में सुनिए. मैं थोड़ी रेस्ट लेता हूं, मिलता हूं अगले मैच के लिए. नमस्कार. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी हितेश मात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन चालतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये. झाडाखालचा ग्रुप आणि खंडोबा ग्रुप ग्रामस्थ मंडळ बुकेडवा यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुरेंद्र पाटील आणि स्वर्गीय विनेश पाटील स्मृती चषक 2022 चा हा दैवित्यमान सोहळा, याची देही याची डोळा आपण पाहतोय. अगदी सुंदरसं आयोजन आहे. नवनाथ सरांनी देखील या टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना दिल्यात. आपण पाहतोय धाकटी जुई संघासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. संयम घरात आणि आमचे नक्कीच हिंदी आणि मराठीचा अगदी गोड आवाज त्यांच्याकडून देखील खूप सारे शुभेच्छा आलेत. निशिकांत घरात दहाव्या मॅच कडे 43 धावांचं आव्हान आहे. 42 धावा काढल्या आहेत इथं गावदेवी गावटणे संघाने, गोवटणे संघानं, आणि 43 धावांचं आव्हान जवळपास 8.60 ची सरासरी आहे. आणि ही सरासरी घेऊन मैदानामध्ये देखील धाकटी जुई संघाची अगदी दमदार जोडी मैदानामध्ये उतरली आहे. आणि त्यांना रोखण्यासाठी पाहूया गावदेवी गावठाण संघ कुठलं शस्त्र आणि अस्त्र बाहेर काढणारा. गावदेवी गोवटणे, कारण की गोवटणे म्हटलं ना तर नक्कीच आमच्यातील एक समालोचक मित्र, अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस, आणि नक्कीच आपलं पूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वाहिले सुनील वर्तक सरांची आम्हाला जरूर आठवण येते. आणि ते जर आले असतील त्यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. संयम घर देखील आलेत, त्यांना देखील विनंती राहील की आपण आमच्याशी जोडायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. मॅच ऑन होतेस. दरम्यान मी विनंती करतोय की पांदिवी इलेव्हन पांदिवी संघाचा कर्णधार आमच्याजवळ आला. मी विनंती करणार आहे की जाणता राजा दादर संघाच्या संघनायकाला की आपण टॉस साठी यायचा, कारण की आपण पाहतोय आयोजकांनी हे टुर्नामेंट नक्कीच पहिले जे प्राथमिक सामने आहेत ते 5 षटकांचे खेळवण्याचं ठरवलंय. त्यासाठी वेळ वाचवायचा, खेळ वाचवण्याचा प्रयत्न आमचे आयोजक करतायत. देवांश इलेव्हन पांडुवे या नावाने हा संघ खेळणारा. सलामीची जोडी प्रतीक घरक आणि दीपेश घरात ही जोडगोळी यावेळेला मैदानामध्ये आली आणि त्यांना रोखण्यासाठी गावदेवी गोवटणे संघाचा शस्त्र बाहेर निघाला. रोहित पाटील
नक्कीच मॅच ऑन होणार, कारण की या 2 अंकी नाटकातील एक अंक इथे संपलाय, दुसऱ्या अंकाकडे आपण जातोय ठोसास ठोसा लगावण्यासाठी. नक्कीच धाकटी जुई संघ देखील तैनात झाला, तयार झाला, कारण की सामना जिंकायचा असेल तर टेट फॉर डॅट जसाच तसं उत्तर द्यावं लागतं. यावेळेला फटका वाचला, जेल खाली स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये काय दमदार जेल घेतला आणि इथं मात्र पहिला हादरा, पहिला दणका बसला, पहिला मावळा बुरजावून खाली पडला. कारण की नक्कीच ज्या खेळाडूवरती भिस्त होती तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की सुरुवात आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो ना तर सुरुवात देखील गावदेवी गवटणे संघाची अशीच झाली होती. पहिल्या चेंडूवरती त्यांचा देखील पहिला गडी बाद झाला होता, परंतु तदनंतर आलेल्या खेळाडूंना अगदी चांगला खेळ दाखवला होता. परंतु यावेळेला मैदान सोडावं लागतंय ते मात्र प्रतीक घरतला पाहूया. प्रतीक घरची जागा भरून काढण्यासाठी युनिट नंबर 3 सूरज घरत मैदानामध्ये जातोय. परंतु नक्कीच असं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली शेवटही चांगला होतो, परंतु गोलंदाजाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रोहितने अगदी चांगली केली, अगदी चांगला चेंडू टाकला, समोरच्या बाजूने खेळायला भाग पाडला आणि त्या ठिकाणी अगदी आपल्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये अगदी स्वतःनेच झेल घेऊन त्याला मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. दरम्यान डीजे चालकाला देखील विनंती राहील की आपण कुठे असाल तर आपण मंचावरती यायचं आहे, आपली इथं वाट पाहिली जातीय. कारण की नक्कीच आपण पाहतोय की लग्न कार्य असलं, वाजंत्री गाजंत्री नसला तर त्या लग्नामध्ये जशी मजा येत नाही तर रजनीचा मॅचेस आहेत आणि त्या मॅच आपल्या गाण्याशिवाय मजा येणार नाहीये. त्यामुळे नक्कीच आयोजक आपली वाट पाहतायत. आपण लवकरात लवकर आपला सेट लावून घ्यायचा. दरम्यान अगदी वेगानं चेंडू, पंचांनी लाईन पाहिली आहे, लाईन इज रॉंग, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पीच झाला. इथं मात्र दंडित केलं जाईल. या अवंतर धावेने धावफलकाचं दारिद्र्य दूर केलं जातं. अकाउंट वरती 1 धाव इथं जमा झाली आहे, ती मात्र धाकटी जुई संघाच्या. दरम्यान यावेळचा फटका अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून काढला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्यामुळे हा चेंडू पकडला गेला. दरम्यान दादर संघाला मात्र सूचना येते की 5 मिनिटांमध्ये नक्कीच दादर संघ उपस्थित झालाय, त्याचं देखील या बोकडविडा नगरीमध्ये आपण यायचं टॉस करण्यासाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रार्थनीय आहे. कारण की आयोजकांनी प्राथमिक सामने जे 5 षटकांचे खेळवलेत, यावेळेचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो प्रयत्न फसला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जवळपास 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या मात्र धावफलकावर पाहायला मिळते फक्त 1. बहुतेक देवांशी लिहून पाणदिवे संघाने टॉस जिंकला, त्यामुळे हा सामना जसा संपेल ना मी पाणदेवी संघाला विनंती करेन की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेळला, कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखेच्या अगदी बाहेर चौकार पाहायला मिळतोय आणि जी धावगती मात्र खूप वेळ झाला थांबली होती त्याला मात्र आकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाद 5 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. कारण की आव्हान पाहिलं ना तर थोडंसं तुटपुंज आहे, परंतु नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील खूप साऱ्या लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या धावांचा बचाव देखील केला गेला होता. कारण की हे मैदान जर आपण पाहिलं तर गोलांच्या प्रेमामध्ये कधी पडतं कधी फलंदाच्या प्रेमामध्ये. यावेळेला फटका स्लॉकशिप केला, चेंडू अजूनही हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु हा झेल मात्र घेता आला नाही आहे. नक्कीच कपिल देव निकंद यांची आठवण झाली होती, कारण की नक्कीच हा झेल मिळेल असं वाटलं असताना झेल मात्र धरणी मातेला दान झाला. त्यामुळे घडलं काय तर 2 धावा मात्र धाकटी जुई संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. धावसंख्या मात्र 7 वरती जाऊन पोहोचली. महेंद्रसिंग धोनी ची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय 7. 7 धावा धावफलकावर आहे. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे आणि नक्कीच त्याचा फायदा इथं मात्र धाकटी जुई संघ उठवताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल का. यावेळेचा चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल झाली आहे. नक्कीच बेल्स डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि इथं मात्र दुसरा धक्का आणि दुसरा दणका इथं बसला. जवळपास 7 या धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे खेळाडू इथं बाद करण्यामध्ये रोहित घरत याला यश आला. म्हणजे नक्कीच एक सुंदरशी गोलंदाजी 7 धावा जरूर दिल्यात,
परंतु दोन महत्वाचे आरंभीचे तारे सितारे त्याने मैदानाच्या बाहेर देखील पाठवलेत. दरम्यानच्या काळामध्ये पहिलं षटक संपल्याचा देखील निर्वाळा होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 2-7 आपल्याला म्हणजे सरासरीच्या बाबतीमध्ये विचार केला ना तर थोडासा मागे पडलाय धाकटी जुई संघ. त्यामुळे नक्कीच तुम्हाला सरासरी देखील वाढवायची, एक छोटीशी पार्टनरशिप देखील हा मॅच जिंकण्यासाठी करायची आहे. नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकरला आपण पाहतोय मयूर पाटील या वेळेला आलाय. नवीन फलंदाज दीपेश आणि मयूर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी निशांत वर्तक आहे. नक्कीच गोवटणे गावातील एक दमदार नाव. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये थोडासा अपयशी ठरला परंतु नक्कीच ते अपयश आपल्या गोलंदाजीमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न तो जरूर करणार आहे. कारण की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे ध्येय नेहमी उराशी बाळगतो आणि तो मैदानामध्ये, कारण की आपण पाहतो की पॉवर प्ले मध्ये जे गोलंदाजी करतात ना ते गावातील अगदी सर्वश्रेष्ठ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला प्रथम स्ट्राईक घेणारा फलंदाज दीपेश शाह यावेळेला कव्हरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पण पाहिलं तर बॅकअप होतं त्यामुळे हा चेंडू अडवला गेला. अगदी भरदार देशटी आपल्याला पाहायला मिळते ती दीपेशची. चेंडू तर बॅटच्या रडार मध्ये आला तर नक्कीच षटकार चौकार मारण्याची ताकद तो जरूर ठेवतोय, परंतु त्यासाठी नक्कीच तुम्हाला या मैदानामध्ये घाम गाळणं देखील गरजेचं आहे. फुटवर्क देखील आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. टायमिंग देखील चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच रजनीची मॅच आहे, डोळ्यांवरती आपली नजर असणं देखील गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू पंचांनी मात्र हा चेंडू बहुतेक आव्हानतार घोषित केला, कारण की व्हाईट बॉल म्हटलं ना तर आंतरराष्ट्रीय नियमातील 22वा नियम आणि 3 प्रकाराने व्हाईट दिला जातो. ऑप्टमच्या खूपसा बाहेर, लेगस्टिकच्या काहीसा बाहेर आणि फलंदाजाच्या डोक्यावरून जर चेंडू गेला ना तर इथे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील आपण पाहिलंय की अगदी उंचावरून चेंडू गेला आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल दर्शवला गेला. धावसंख्या मात्र 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदरशी गोलंदाजी पाहण्याचा नक्कीच दुर्मिळ योग आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं आज सामना धाकटी जुई 2-3 षटकामध्ये संपवण्याचा विचार करतो की काय. यावेळेचा चेंडू पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं, परंतु पंचांना त्यामध्ये कुठलाच रस नव्हता. पंचांनी हा चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा दिला, कारण की नक्कीच इथं मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाज जशा प्रकारे लाईन पकडतात ना ती लाईन मात्र या गोलंदाज निशांत वर्तकनी पकडली आहे की जशा प्रकारे चेंडू टाकतो की फलंदाच्या बॅटच्या रडार मध्ये येऊ देत नाही आणि वाईटही जाऊ देत नाही. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3 तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच इथं मात्र खूप मोठा धक्का बसलाय, कारण की असं वाटलं होतं की 42 धावा झाल्यात. एक छोटासा लो स्कोरिंग सामना आहे आणि या लो स्कोरिंग सामन्याचा पाठलाग करताना धाकटी जुई संघ मात्र हा म्हणता ही धावसंख्या पार पडेल, कारण की नक्कीच धाकटी जुई संघ म्हटल्यानंतर पूर्व विभागातील अगदी दमदार संघ आहे. खूपशा मॅचेस मध्ये नक्कीच त्याने विजेतेपद देखील संभावलेलं आम्ही पाहिलं, परंतु या वेळेला थोडासा कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय धाकटी जुई संघ, कारण की आरंभीचे त्यांचे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणं, त्यामुळे नक्कीच धोक्याची घंटा मात्र वाजू लागली आहे. नवीन फलंदाज इथं मैदानामध्ये रोहित गरत आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आणि मयूर अशी जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते आणि दरम्यानच्या काळामध्ये राजेंद्र बाबूराव पाटील साहेबांचं इथं आगमन झालंय की एक काळ ज्यांनी गाजवलं होतं, कारण की आपण आता पिंटू परचा पाहतोय, कृष्णा सातपुते पाहतोय, परंतु त्यांच्या रूपाने पिंटू परचा आम्ही 20 वर्षापूर्वीच पाहिला होता. कारण की नक्कीच गोलंदाजाची दाणादाण करून देणारे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं नाव राजेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील मी प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करतोय. दरम्यान व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथं मात्र दिशा खराब असली तर संघाची दशा होणार आहे. चांगली गोलंदाजी टाकावी लागेल, अगदी तुटपुंज आव्हान आहे आणि त्याचा बचाव करायचा, त्यामुळे इथे तुम्हाला काटकसर करावी लागेल. तिसऱ्या पंचांची 9 धावा झाल्यात, 9 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू झालेत या षटकातील. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपसा बाहेर चेंडू आहे,
त्यामुळे धावसंख्या मात्र 10 क्रमांकावरती जाऊन पोहोचते. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा 22 वर्ष 91 दिवस ज्यांची कारकीर्द राहिली होती. दरम्यान सर्व खेळाडूंना विनंती करणार आहे की आपण जल्लोष थोडासा कमी करायचा, कारण की आयोजकांना 5 षटकांचे सामने नक्कीच तुमचा खेळ आणि वाव दाखवण्यासाठी हे 5 षटकांचे सामने ठेवले. त्यामुळे टीम मीटिंग शॉर्टेज करायची आहे आणि जल्लोष थोडासा कमी ठेवायचा आणि वेळ कसा वाचेल, कारण की 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की मॅचेस जवळपास 6 वाजता संपतात. त्यामुळे नक्कीच आता मात्र आपल्याला थोडासा वेळ वाचवायच्यात, लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे आहेत. कारण की नक्कीच खूप ठिकाणी आपण पाहतो की सामने 4 षटकांचेच खेळ होतात, परंतु तुम्हाला खेळ दाखवण्यासाठी वाढ मिळाला यासाठी हे 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला काय भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तेच तर्रार चेंडू, कारण की नक्कीच डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आपण पाहतोय मी त्रिशूल ठाकूर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्र पाटील यांचा यथोचित मान सन्मान, कारण की फलंदाजीमध्ये राजू ए आणि राजू बी असं नाव आपल्याला जरूर माहित होतं, कारण की अगदी दमदार फलंदाजी त्यांची आम्ही अगदी याची डोळा पाहिली आणि त्यांचा इथं यथोचित मान सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र आदर आणि सन्मान देणारी ही शाल आणि माईच्या प्रेमाच्या सौंदर्याचं हे सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. दरम्यान दुसरं षटक संपल्याचं देखील इथं निर्वाळा झाला आणि 2ऱ्या षटकानंतर निशांत वर्तकची गोलंदाजी आपण पाहिली ना, तर 3 धावा दिल्यात आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. धावसंख्या 2 षटकानंतर पाहिली ना तर 10 धावा आणि 3 गडी बाद, म्हणजे अजूनही येणाऱ्या आगामी 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना 33 धावांची गरज आहे. दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय केशरीनाथ पाटील साहेबांचं इथं आगमन आहे. मी अमोल पाटील यांना विनंती करणार की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सौंदर्याची प्रेमाची उबदार शाल आणि मायेचं प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं रोहित पाटील, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 7 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. ओ हो हो, अगदी लाजवाब चेंडू, तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की जसा चेंडू येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काय दमदार गोलंदाजी गोवटे संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. की जवळपास आपण पाहिलं तर आजच्या दिवसाची थोडीशी अगदी धावसंख्या कमी. दरम्यान सन्माननीय जयवंत पाटील साहेबांचे इथे शुभागमन आहे आणि त्यांचा देखील एक छोटासा स्वागत सोहळा होणार आहे. मी भूपेंद्र पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक, एक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा एक शुभ सन्मान इथे केला जातोय. कारण की या व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तींचा इथं मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि खूप वेळानंतर धावसंख्या मात्र इकडे पुढे सरकली. 11 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोठं आयोजन आहे, अगदी सुंदरसं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांतर बोकडुडा आणि आमच्या सर्व स्वयंसेवकांनी अगदी खारीचा आणि घारीचा वाटा उचलला आणि स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 3ऱ्या रजनीमध्ये पदार्पण करते. पंचांचा दरम्यानच्या काळामध्ये लेग बाईचा इशारा येतोय. बाईचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकतीय. दरम्यान एस.एल. पाटील साहेब देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मी प्रतीश पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती, कारण की अतिथी देवोभव आलेल्या अतिथींचा योग्य तो मान सन्मान करणं ही मात्र आपली भारतीय संस्कृती आणि तिची जोपासना या व्यासपीठावरती केली जाते. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा अगदी तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय.
आणि हा चेंडू मात्र जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय हा चेंडू देखील डॉट आहे. या षटकातील बहुतेक शेवटचा अंतिम चेंडू आहे. पाहूया, अगदी पकडून ठेवलंय, जखडून ठेवलंय असं वाटलं होतं की धाकटी जुई संघ हा म्हणता ही धावसंख्या नक्कीच पार पडेल, परंतु इथं गोवटणे संघाचा अगदी दुर्मिळ गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला काहीसा बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली होती, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. परंतु पंचांना इशारा आमच्यापर्यंत आलाय, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय. वाईट बॉलची घोषणा आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली. 13 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही हा सामना जिंकणं 14 धावा धावपलकावर आहेत. त्यावेळेचा चेंडू पंचांचं बोट आबाळाकडे जात आहे, म्हणजे चौथा शिल्लेदार बुरजावून ढासळला जातोय. आणि इथं मात्र आमच्या गोलंदाजाचं स्वागत कर आमचा डीजे मास्टर. मला पूर्णपणे बंद करावी लागेल, हवाई हल्ले करावे लागतील, कारण की सरासरी इथं मात्र येऊन ठेपली आहे ती 14.5ची. कारण की 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आणि हा सामना जिंकायचा असेल, इथं मात्र आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर संघर्ष तुम्हाला करावा लागेलच. कारण की या अंधाराच्या संकटाच्या छातावरती पाय ठेवून जर तुम्हाला नाव करायचं असेल तर संघर्ष देखील तेवढा मोठा करावा लागतो. आणि तो संघर्ष इथं करणार का? या मैदानामध्ये जी जोडगोळी आहे ती षटकार चौकार मारणार का, हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला. त्याचं उत्तर पाहूया, 2 फलंदाज देणार का? नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला रोहित आहे, नॉन स्ट्राईकला दिनेश घरत आहे. पाहूया इथं मात्र दिनेश आणि रोहित ही धावसंख्या जमवणार का? गोलंदाजीसाठी आकाश पाटील येतोय. पहिला चेंडू जोरदार मारलाय, चेंडू मात्र अलंग कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक थोडासा चकला. चेंडू जिथपर्यंत ताबा मिळवला जाईल तिथपर्यंत वाऱ्याचा वेग, चित्ताची चपळाई, 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र खूप वेळानंतर आपण पाहिली तर 16 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की हे मोठे फटके येणं गरजेचं आहे. एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. एखादा खराब चेंडूला षटकारामध्ये परावर्तित करणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू पाहिलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय लेग बाईचा, त्यामुळे ही धाव मात्र बाईच्या खात्यामध्ये, लेग बाईच्या खात्यामध्ये जोडली जाईल. परंतु धावा कशाला महत्व नाही, धावा येणं याला महत्व आहे. त्यामुळे 1 धाव इथं अंकित केली जाईल. 17 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 17 क्रमांक एबी डिव्हिलरची आठवण करून देतो आणि 17 क्रमांकानुसार तुम्हाला फलंदाजी करावी लागेल 360 डिग्री मध्ये. यावेळेचा स्ट्राईकला दिनेश करत आहे. इथं मात्र पंचांनी थर्ड अंपायर कडे मी विनंती करेन की तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. कारण की रनआउटच्या माध्यमातून अपील केलं गेलं होतं आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाकडे माहिती मागवली आहे. जिथपर्यंत निर्णय येईल तिथपर्यंत जाऊया. डीजे कडे ऐकू एक सुमधुर संगीत.
खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार, त्यामुळे धोक्याची घंटा मात्र वाजू लागली. ती धाकटी सुई संघाच्या बाजूने. नवीन फलंदाज अमिश घरत यावेळेला मैदानामध्ये आला, कारण की एखाद्या टँकरला गळती लागावी तशी गळती मात्र इथे लागली. ती धाकटी जुई संघाला डावखुऱ्याचा फलंदाज आहे, परंतु अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हेच ध्येय उराशी बाळगून प्रत्येक गोलंदाजाच्या ट्रॅकवरती दाखल झाला आणि काय सुंदर गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवला. एकही मोठा फटका मारून दिला जात नाही, अगदी जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य देत नाही आणि हे सर्व झुगारावं लागेल, कारण की जिंकायचं म्हटलं ना तर योग्य पत्ता काढावा लागतो. वेळ चुकली ना तर हुकमाचे एक्के देखील फुकट जातात. त्यामुळे यावेळेला फटका खेळला, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु त्या ठिकाणी फक्त एका धावे व्यतिरिक्त काही नाही आहे. दरम्यान मी विनंती करणार आहे की ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं बोकडविड्याचं क्रिकेट गाजवलंय, राजू ए आणि राजू बी आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यामुळे राजू ए यांना विनंती करणार आहे की आपण आमच्या मंचावरती यायचे, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे, आपण प्रेक्षकामध्ये बसायचं नाही. शेवटचा चेंडू, यावेळेला चेंडू बॅटची कट घेऊन जातोय आणि सटकला चेंडू जातोय थर्डमॅन सीमा पार, चौकार. त्यामुळे येणाऱ्या आगामी 6 चेंडूंमध्ये 20 धावा मात्र कुठून काढाव्या लागतील, कारण की पहिल्या दिवसामध्ये ही कामगिरी साई गावाने केली होती की जवळपास 21 धावांची गरज असताना खारकोपर संघाला नमवताना जवळपास त्या 21 धावा 5 चेंडूमध्येच काढल्या होत्या, परंतु ती कामगिरी या मैदानामध्ये धाकटी जुई संघ करणार का हा प्रश्न जरूर निर्माण झाला, कारण की या वेळेला स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो अमिश घरात आणि शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी पाहूया गोलंदाज कोण येणारा. वैभव पाटील याची निवड केली जाते, कारण की नक्कीच 4 षटक गावदेवी गोवटणे संघाने नक्कीच कमवलं आणि या षटकामध्ये नक्कीच वैभव पाटील चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला, कारण की खूप सारं पाठबळ त्याच्यासाठी नक्कीच 4 गोलंदाजांनी ठेवलं, कारण की जवळपास 43 धावांची गरज असताना फक्त 23 धावा त्यांनी खर्च केले 24 चेंडूमध्ये आणि या 6 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की 20 धावांची गरज आहे. पाहूया वैभव पाटील जो किरपॉइंट हॉस्पिटल इंडकडून गोलंदाजी करतोय, होते गुजराताने अर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला आणि समोर डावखुरा त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अमिश. पाहूया अमिश काय करणार आपल्या संघाला विजयासाठी, कारण की 20 धावा जमवायच्या असतील ना तर तुम्हाला 3 मोठे फटके नक्कीच या मैदानामध्ये मारावे लागतील, मेडल करावे लागतील आणि त्यासाठी नक्कीच हा प्रयत्न करावा लागणारा. यावेळेला दांडी गुल केली आहे, बेल्स राउंड द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते, फर्निचर पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला, फलंदाज जातोय डगआउट. नितीन मोकल मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं म्हणतात की घर फिरलं ना की घराचे वासे देखील फिरतात आणि इथे मात्र धाकटे जुई संघाचे वासे मात्र घराघरा फिरलेले आपल्याला पाहायला मिळालेत, कारण की आता गरज आहे येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज, कारण की आपण पाहिलं तर 20 धावा काढण्यासाठी नक्कीच तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागेल, आपलं बुद्धीचं कौशल्य यावेळेला मैदानामध्ये. दरम्यान
राजू ए यांचं देखील आगमन झालंय. ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण की 20-25 वर्ष आपण जर मागे गेलो ना तर या जोडीची अगदी दहशत आपल्याला पाहायला मिळाली होती या उरण टेनिस क्रिकेटमध्ये, आणि ती जोडगोळी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल झाला, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट प्लस 22. 2 धावा इथं जोडल्या जातील. या 2 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरकेल. 25 धावा क्वार्टर सेंचुरी मध्ये धावसंख्या पोहोचते, म्हणजे अजून या सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारे 5 चेंडू आणि तिसरे पंच मी विनंती करणार आहे की मैदानामध्ये जायचे. तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे आणि सोनी ठाकूर यावेळेला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेसाठी मैदानामध्ये जात आहेत. त्यामुळे आपली ऍक्शन जर आक्षेपात जर आढळली तर मात्र तुम्हाला या टुर्नामेंट मधून बाद देखील केलं जाऊ शकतोय. त्यामुळे नक्कीच आपली शैली अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे गोलंदाजाला, कारण की आपण पाहिलं की कालच्या दिवसामध्ये देखील एक गोलंदाज जो त्याची शैली थोडी आक्षेपार्ह आढळली होती आणि त्या गोलंदाजाला मात्र पंचांनी मात्र थ्रो घोषित केलं होतं. त्यामुळे इथं मात्र तोच निर्णय अंमलात आणला जाईल का प्रश्न जरूर निर्माण झाला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन फटका मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 4 आणि 18 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हरेल, कोण हसेल कोण रडेल, या प्रश्नांना इथं उदाहरणाला पुन्हा एकदा शरीरावरती आदळणारा चेंडू आपण पाहिला, कारण की स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन जागा बनवायचा प्रयत्न, परंतु इथं गोलंदाजाने त्याचा पाठलाग केला आणि शरीरावरती आदळणारा चेंडू टाकला. त्यामुळे डॉट, म्हणजे आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकार मारावे लागतील, कारण की तिन्ही बी, कारण की या चेंडूवरती या सामन्याचा निकाल जरूर समजेल. आणि हा चेंडू डॉट जातोय, म्हणजे जवळपास परतीचे दोर मात्र गावदेवी गोवटणे संघाने कापून टाकलेत. म्हणजे जवळपास आता नेतृत्व मोसमी वारे मात्र सुटलेत ते गोवटणे संघाच्या बाजूने. कुठल्याही क्षणी विजयाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, गोलंदाजाने कुठलीच चुकी केली नाही तर, कारण की येणारे 2 चेंडू असतील आणि जवळपास 18 धावांची गरज आहे. दरम्यान विनंती आहे टॉस जिंकणाऱ्या देवांश इलेव्हन पांदिवे संघाला की हा सामना जसा संपेल ना तसा आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दरम्यान हा फलंदाज देखील बाद होतोय, म्हणजे नक्कीच इथं मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. काय दमदार गोलंदाजी, कारण की आव्हान थोडस तुटपुंज उभारलं होतं, परंतु त्याचा पाठलाग करताना धाकटी जुई संघ मात्र काहीसा कमी पडला. त्यामुळे इथं मात्र विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान राजेश अनंत पाटील साहेबांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणारा राजू यान ए या नावाने सर्वश्रुत असलेला खेळाडू, कारण की अगदी एक दशक ज्याने गाजवलं होतं त्यांचा यथोचित मान सन्मान इथं केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ, कारण की नक्कीच या खेळाडूची कारकीर्द आपण पाहिली ना तर आताच्या युगामध्ये एखाद्या माणसाला आयुष्य देखील लाभत नाही एवढी कारकीर्द राहिल्या. आणि त्या राजू यांचा इथे यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मी प्रेक्षकांना विनंती करतोय चेंडू आपण परत द्यायचा. दरम्यान विजयी होतोय तो मात्र गावदेवी गोवटणे संघ. गोवटणे संघ आपलं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.